गहाळ मोबाईल शोधणारे बीड पोलीस, मात्र 5 वर्षांपासून जप्त मोबाईल परत देण्यास असमर्थ. डॉ. गणेश ढवळे यांचा पोलीस प्रशासनाला जाहीर सवाल. बीड पोलिसांची सतर्कता, नागरिकांचा विश्वास असा ब्रीदवाक्य वापरत गहाळ मोबाईल शोधून पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल परत देतानाचे फोटो बीड पोलीसच्या अधिकृत फेसबुक पेजवर व विविध दैनिकात झळकत असताना, याच बीड पोलीस प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांचा तपासासाठी जप्त केलेला मोबाईल तब्बल 5 वर्षे उलटूनही परत दिलेला नाही, असा गंभीर आरोप डॉ. ढवळे यांनी केला आहे. कोरोना कालावधीत बीड जिल्हा रुग्णालयातील अनियमितता व कथित गैरव्यवहार उघडकीस आणल्याने सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नमूद करत औरंगाबाद खंडपीठाने हा गुन्हा दिनांक 27 जुलै 2023 रोजी रद्द केला. मात्र त्या गुन्ह्याच्या तपासासाठी दिनांक 9/9/2020 रोजी बीड शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी जप्त केलेला मोबाईल आजतागायत परत करण्यात आलेला नाही. डॉ. ढवळे यांच्यावर तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 210/2020, भारतीय दंड विधेयक कलम 505(2), 188 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला ॲडव्होकेट महेश भोसले यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. गुन्हा रद्द होऊनही वारंवार प्रत्यक्ष भेटी, लेखी निवेदने देऊन सुद्धा मोबाईल परत न मिळाल्याने डॉ. ढवळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर पोलीस प्रशासन गहाळ झालेले मोबाईल शोधून नागरिकांना सन्मानपूर्वक परत देत असेल, तर पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीररित्या जप्त केलेला मोबाईल परत देण्यास अडचण काय, असा थेट सवाल त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांना केला आहे.